नमस्कार, मी अर्चना आरते। आज मी तुम्हाला दाखवते श्रीखंड आणि ते पण आंब्याचं म्हणजेच आम्रखंड। सुरुवात करूया। श्रीखंडासाठी आपल्याला लागतो चक्का। तर आपण काय करायचे, दही घ्यायचे आणि ते दही 4 ते 5 तास एका मस्लिन क्लॉथमध्ये बांधून ठेवायचे आणि मग त्याच्यातलं पाणी सगळं निथळून गेलं की तसा घट्ट गोळा मिळतो। तर आपण तो चक्का घेणार आहोत। आपण ह्याला चक्काही म्हणू शकतो, म्हणजे बाजारात जर तुम्ही विकत आणायला गेला तर तो चक्काच असतो। त्याच्यानंतर यात आपण घेतोय साखर। तर साखर आता तुम्हाला आवडेल तशी घ्यायची, थोडंसं चाखून बघायचंय, कारण चक्का आणि दही हे आंबट असतं, त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात साखर घालायची आहे। आणि आता हे मिक्स करायचं व्यवस्थित। आणि पिठी साखर घ्या, कारण अख्खी साखर घेतली की थोडं करायला वेळ लागतं आणि आपल्याकडे थोडे पेशन्स कमी असतात, कारण आपल्याला असं वाटतं कधी हा पदार्थ होतोय आणि आपण तो टेस्ट करतोय। कारण आनंदही तितकाच असतो ना की आपण घरी श्रीखंड बनवतोय। छान असं मिक्स करायचंय, कारण गुठळ्या राहून देता कामा नये। त्यानंतर आपण इकडे आंब्याचा रस काढून घेतलेला आहे, तो घालणार आहोत। सगळा नाही घालायचा आहे, थोडाच घालायचा आहे। छान मिक्स करायचे पुन्हा। इतका छान सुगंध सुटलाय ना की मलाच टेम्पटिंग झालंय। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया थोडीशी आणि आता छान मिक्स करायचंय। आपण विस्क घेऊया आणि थोडंसं मिक्स करूया, म्हणजे काही गुठळ्या राहणार नाही। आणि श्रीखंड म्हटल्यावर कसं होणार आहे की आपल्याला ते स्मूथ झालं पाहिजे। मिक्स झालेलं आहे, आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। त्याच्या अगोदर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया, म्हणजे बदाम आणि पिस्ता दिसायलाही छान आणि लागतंही छान। आता आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया। आणि वरतून मस्तपैकी बदाम आणि पिस्ता कट केलेला आहे ते टाकायचंय। ह्या श्रीखंडाबरोबर जर गरमागरम पुरी मिळाली तर मस्तच ना। तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला नक्की कमेंट्स द्या, म्हणजे मला कळेल की मी जे काही दाखवते ते तुम्हाला कळते आणि अगदी व्यवस्थित आहे।